यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। महायुतीतला ठाणे लोकसभेचा सस्पेन्स लवकरच संपणार अशी माहिती आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे इथल्या शुभदीप निवासस्थानी हालचालींना वेग आला आहे। खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामधला ठाणे लोकसभेचा सस्पेन्स आता संपणार, लवकरच संपणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। कारण मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, ठाण्यामधल्या निवासस्थानी हालचालीला वेग आला आहे आणि त्याचबरोबरचे महत्त्वाचे नेते आहेत ज्यांच्या नावाची चर्चा आहे ठाणे लोकसभेसाठी, ते नेते या ठिकाणी दिसत आहेत आणि इतरही नेते इथं दाखल झाल्याची माहिती समोर येते। खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी बैठक घेत असल्याची माहिती आहे। ठाणे इथल्या मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी हे सर्व नेते पोहोचलेत आणि त्यांच्यामध्ये चर्चा होत असल्याची माहिती आहे आणि या चर्चेनंतर लवकरच ठाणे लोकसभेचा सस्पेन्स सुटणार अशी माहिती समोर येते आहे। दरम्यान ठाण्याची जागा भाजपला मिळावी यासाठी सुद्धा रस्सीखेच सुरू होती। त्या पार्श्वभूमीवर आता ठाण्याची लोकसभेची जागा शिंदेंना मिळणार का आणि शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार इथं नेमका कोण असेल याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। कारण ठाण्यातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। शुभम, काय सांगाल, ठाण्याचा माहितीचा उमेदवार नेमका कोण असणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली असतानाच आता हा सस्पेन्स लवकर सुटणार असं कळतंय, काय अपडेट्स आहेत त्या बैठकीचे? निश्चित पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीप निवासस्थानी मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग जो आहे तो आलेला आहे। नुकतेच या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जे आहे ते आमदार रवींद्र फाटक व त्याचबरोबर आमदार प्रताप सरनाईक असतील, त्याचबरोबर अनेक मंत्री जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। निश्चित आता पाहायचं झालं तर आता येत्या 1 ते 2 दिवसामध्ये किंवा याच क्षणाला जे आहेत ते महायुतीचा ठाणे लोकसभेचा उमेदवार जो आहे तो जाहीर होण्याची शक्यता होणार आहे। नेमका हा आता उमेदवार कोण असेल याचा तिढा नेमका कशा प्रकारे सुटणार आहे हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि येत्या काही वेळातच जे आहे ते महायुतीचा ठाणे लोकसभेचा सस्पेन्स जो आहे तो संपण्याची शक्यता एकंदरीत वर्तवली जात आहे। फरा निश्चितच शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयाची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।